वरती थोडीफार तुम्हाला एक माणसं दिसत असतील त्या हे सह्याद्रीचं पठार रांग. खाली तुम्हाला छोटंफार पाणी दिसत असेल. पाणी वरती बुरुज आहे तुम्हाला दिसत असेल. त्या काळात तिथं कसं बांधलं असेल देव जाणले देवा. वरती तुम्हाला भगवा ध्वज दिसेल जाळ हळूच. ह्या पठारामध्ये हाच तो वासोटा किल्ला. इथून खाली पण जायला वाट आहे. इथून खाली दरी आहे नॅचरली. आणि इथून आम्हाला तर वरती जायचं आहे. देवाच्या कृपेनं वरती लवकर जाऊ. हिच्या खालच्या मेंबरांचा काय आत्ता पत्ता नाही अजून. कुठं आहेत काय माहिती नाही. चला आता आम्ही वरती निघतो. इथनं आम्ही आता वासोटा किल्ल्यातनं आलो आहे. इथे एक मंदिर आहे. वासोटा किल्ल्यात जायला वाट इथून नाही. तर आता मी वासोटा किल्ल्याचा बोर्ड इथं लावलेला आहे. इथं काय तर छोटेफार वास्तू दिसते आम्हाला. तर कसली वास्तू आहे काय माहिती नाही. वाडा टाईप असेल पूर्वी. आणि हा पाणी जे आहे इथं मायामध्ये छत्रपती शिवरायांची इथली दगडं काढलेली आहेत. आणि दगडाचा वापर करून वगैरे इथं हे झालेलं आहे. इथलं पावसाळ्याचं पाणी वापरण्यासाठी असेल. पूर्ण किर्र आहे. इथं काहीतरी असं केलं म्हणजे पाणी साचण्यासाठी पण केलं असेल काहीतरी जनावरांना वगैरे त्या काळातलं. इथं काहीतरी वास्तू होती पण नेमकी काय वास्तू होती काही माहिती नाही. चला तर हा आहे वासोटा किल्ला छत्रपती शिवरायांचा. निसर्ग बघा. हे काहीतरी अवशेष आहे थोडेफार. हा सगळा इथं काहीतरी बांध होता पूर्ण. हा बांध पडलेला आता. तुम्हाला थोडाफार अवशेष दिसतील वगैरे. ह्याला मंदिर आहे इथं. त्या मंदिराचे अवशेष तेव्हा इथं काय चाललं आहे बघा. हा फालतूपणा गड किल्ले भरपूर चालते वगैरे. समोर भगवा ध्वज घेऊन माणसं आहेत. पुढं कोपऱ्यात पण माणसं भरपूर आलेले आहेत. चला तर ह्याची माहिती आपण ऐकू त्यांच्याकडूनच. आपले बाकीचे मेंबर 2 मेंबर पुढे आलेले त्यांनी इथं स्टे केला आहे. आता पुढनं जाऊन आलेत. आम्ही इथनं पुढनं जाऊन यायचं आहे. तर हा आहे बघा वासोटा किल्ल्याचा व्ह्यू. पूर्ण खाली सगळी सह्याद्री आहे. खालनं असं पूर्ण अंगावर काटा येतोय. सगळे माउंटेन आहेत सह्याद्री. आणि हा आहे भगवा ध्वज अभिमानानं फडकत आहे. ह्या सह्याद्रीतनं आम्ही आत्ता वरती आलो आहे. त्याला आता पुढचा माउंट दाखवतो आणि तुम्हाला रिटर्न येतो. की इथून तुम्हाला एकदम राईट साईडला दरी आहे आणि एवढीशीच वाट आहे. या एवढीशी वाटातून तुम्हाला असं एकदम डीपमध्ये खाली जायचं आहे. त्या काळात तिने इथून बापरे एवढी मोठी पायरी आहे बघा. हे सांभाळून पायरी मोठी आहे. तुम्ही जर इकडे येणार असाल तर कंपल्सरी तुम्ही शूज वापरा. कुणीही सँडल वगैरे वापरू नका. शक्यतो ट्रॅकिंग शूज मिळतात. ट्रॅकिंग शूज करा घ्या. कारण एकदम असं हे आहे. जरा जरी पाय निसटला तर तो आयुष्यातनं मुकला. वाट केवढी आहे बघा. इकडं दरी आहे इकडं दरी आहे. मोजून एक माणूस जाईल एवढीच वाट आहे. आणि दरी तर बघा. हा 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 आम्ही आलो आता वासोटा किल्ल्यावर. आता वासोटा किल्ल्यावरची इथली ही पायवाट आहे बघा. इकडं दरी आहे इकडं दरी आहे. मोजून एका वेळा एकच माणूस जाईल. दरी बघून घ्या. पूर्ण आम्ही जिथं लांब तुम्हाला पाणी दिसते त्या पाण्यातनं तिथनं आम्ही चालत आलो आहे. भयानक लांब आहे. अंतर म्हणजे काय लिमिटच्या बाहेर आहे. गारवा ही चांगली गोष्ट आहे. आणि ही सह्याद्री तुम्हाला खाली दिसत्या एकदम घनदाट आहे. हळूहळू आपण पुढे जाऊ. नाहीतर व्हिडिओ करायचा ना आता आपण स्वर्गलोक व्हायचं. इथून असे काही वाटा असेल त्या एकदम डीप आहेत. आपले बाकीचे मेंबरसुद्धा आलेले आहेत. थोडेफार वास्तू शिल्लक आहेत इथं. बघू आपण. तुम्हाला इतिहास सगळा पूर्ण दाखवायचा प्रयत्न करू. व्हिडिओ थोडी मोठी होईल
परंतु इतिहास मला दाखवायलाच पाहिजे. बंदी आहे पूर्ण इथं, हे तटबंदी करून वगैरे असं. इथनं तुम्हाला बुरुज वगैरे ढासळला जाता. इथून खालनं बघण्याटीवर ठेवले. इथं मोठं बुरुज असणार हा. तर हा बुरुज ढासळला आहे जवळपास बघा. हा दगडं वगैरे सगळी पडलेत. हे काय सगळं ढासळून वगैरे. इथलं तर खाली पूर्ण केव्हाच गेलं आहे काय. त्या काळात ते मटेरियल काय वापरले बघ. त्या काळात ते मटेरियल काय वापरलं कळते बघ. चुना वगैरे आहे. नेमकं आतमध्ये आता काय वापरलं ते कळणार नाही आपल्याला. तुम्हाला कळलं आता इथं त्या काळात काय मटेरियल वापरले वगैरे थोडंफार दिसतं इथं मटेरियल. त्यामध्ये वाहून पण गेलं असेल बऱ्यापैकी. इथली सगळी जेवढी दगडी बांधकाम आहेत सगळं ढासळलं आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो शेवटचा, तो भगवा ध्वज. इथून तुम्हाला लांब लांबपर्यंत कुठलंही घर तुम्हाला काही दिसणार नाही. मला लांब लांबपर्यंत वाड्या पण कुठे दिसत नाहीत. कारण काही नाही, हा जागा जंगल भाग आहे. हा सगळा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे इथे कुठं राहायला वगैरे परवानगी नाही. सगळी जनावरांसाठी आहे. आता एवढं घनदाट जंगल आहे त्यामध्ये जनावर सगळे असतात. आणि पाण्यासाठी वगैरे सगळी रात्री येतात वगैरे. आता आम्ही आहे आपण वासोटा किल्ल्यावर आहे. एकदम डीपला आहे. इथून तुम्हाला दोन्हीकडनं तुम्हाला सगळी सह्याद्री दिसेल आता. तर आता आम्ही पूर्ण वासोटा किल्ल्याला आहे. तुम्हाला आणि पुढची व्हिडिओ दाखवतो. थोडी व्हिडिओ लॉंग होईल, दाखवतो तुम्हाला. आता थोडीफार वास्तू शिल्लक आहे. थोडीफार म्हणजे काय नुसतं काय राहायचं आता. जे खालचं आहे ते शिल्लक आहे. तरी बऱ्यापैकी जपले. इथं प्लास्टिकला वगैरे बंदी केली त्यांनी. झेंडे तर प्रत्येक टप्प्याटप्प्याला लावले पाहिजे त्यांनी, कारण एकच झेंडा आहे. चला तर मग, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला पूर्ण तटबंदी दिसेल. तटबंदी ही मोठी होती त्याला. इकडे पण तुम्हाला तटबंदी दिसेल. ही त्या काळात मोठी होती. ती कालांतरानंतर पडली. कोणाला त्याचं देणं घेणं नाही. पडली कारण त्या लोकांनी म्हणजे त्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून ही वास्तू उभा केल्या. ह्या वास्तूला किती गवत उभा केले बघा. काय इथं संवर्धन होत नाही. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून विजय म्हणून मावळा होऊ शकत नाही. ही झाडे किती वाढले बघा. काय संवर्धन आणि काय. हे बघा वास्तू बघा. इथं माझ्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे. मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. शंकराची आरती वगैरे लिहिली आहे. आत तुळजाभवानीचा फोटो आहे मध्ये आत. तर ही पण वाडा होता. त्या वाड्याचे फक्त आता अवशेष राहिल्यात. आतमध्ये मोठी मोठी गवतं उगवल्यात. कोणाला देणं घेणं नाही. पलीच्या मंदिराचा ध्वजच्या अवस्था बघा, काही नाही. इथं मग ही वास्तू आता कलंडलंच. ही वास्तू आता पडायला आलेलं आहे. त्यामुळे ही पण थोडी दिवसांनी आपल्याला बघायला मिळणार नाही. ब्रदर आपले बघा, ही पुढे येऊन सगळ्यांनी यांनी गड किल्ला पाहिलेला आहे. भवन राईड कशी वाटली? एक नंबर. विषय कट आहे तुमच्या. आल्यासारखं एक नंबर असतं. आल्यासारखे पैसे फिटले. सपला विषय. पैसे कधी जन्नत आहे. स्वर्ग. जन्नत जन्नत जन्नत. इथं आल्या इथं पैशाचं मोल नाही. आपल्या भाषेत जन्नत नाही. कोल्हापूरचा तांबडा पण रस्ता एक नंबर. तसं हे एक नंबर. सपला विषय. तर का कोकलतंय दाखव जरा. ते हे वाजत नाही. ते व्हायब्रेट सुटतं काय दाखव जरा. आतमध्ये नक्की काय होतं ॲक्च्युली ते. साऊंड कसं तयार. साऊंड कसं नग 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 ॲक्च्युली साऊंड कसं तयार होते. कसा तयार होतो रे साऊंड. बसले भ्यायले असं आहे. आणि वराड जरा दाखव. साऊंड दाखव. साऊंड दाखव. असं आहे वे. आम्हाला काय माहिती आहे. सोडा. चला गडगडीत जेवलेलं आहे. जेवणाचा डबा आम्हाला चपाती भाजी दिला होता. 3 चपात्या भाजी जातच आहे ना जेवण.
आम्ही इथे जेवलेलो, परंतु कुठलाही कचरा केलेला नाही. सगळं प्लास्टिक जे काय आणलेलं ते आपल्या भावानं सगळे एकत्र करून सगळं ठेवलेलं आहे. त्यामुळे परत आम्ही घेऊन निघाले. गड किल्ला कुठलाही खराब होता कामा नये, हा आमचा मोठा हेतू असतो. प्लास्टिक नॉट अलाउड. नुसतं प्लास्टिकच्या बॉटल घेतल्या कारण आम्ही प्लास्टिकच्या बॉटल घेऊन परत जातोय. त्याच्यामुळं नुसतं शिवभक्त म्हणू नका, काय ते करा त्यासाठी. ही काहीतरी वास्तू आहे. हा आता वाडा होता, हा काहीतरी तटबंदी जी होती. भरपूर काय इथं काहीतरी वास्तू होती बाकीची काहीतरी. इथं आतमध्ये काहीतरी हॉल असावा. आणि दगडं पूर्वीचे बघितलं ना, एक लेवल न दरगात वास्तू जुने खांब दिसतात वगैरे आणि जुन्या तटबंदी वगैरे आहे तिथं. तर होय, एक नंबर. हे गवरड्यांचे पाय, हे सगळे गवरड्यांचे पाय. गवरड्यांचे पाय आहे तो, गवरड्यांचे पाय. गवे 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 गवा गवा म्हणा की आम्हाला कळलं असं. हे सगळं झालं गवरडा. बिग बायसन हे बोले तो सांड, नाही बोले तो सांड. हे समोर पण काय तर वाचतोय बघ, इथे पण काय तर वाचतोय बघ. ओरडूया कुणाचा आवाज मोठा आहे बघूया. ए इकडे ये, इथं बघ, ती तिकडे गेल्यात गाईडला घेऊन. इकडं आपण येऊया. तुम्ही तो वासोटा केलेला आलात ना तुम्ही. ए तिकडे गाईड गेला बा, लवकर बघून जा. नाही तर आता इथनं बघा तुम्हाला, हा चुन्याचा दगड आहे. याला तुम्हाला माहिती आहे गाय बैल वगैरे लावायचा. आणि हा राऊंड असा काय व्हायचा. चुन्याचे थोडेफार अवशेष पडलेले तिथं. आता नक्की चुन्याचे अवशेष काय कसले माहीत नाही मला, परत पांढरं पांढरं दिसते वगैरे. इथून तसं पूर्ण राऊंड दगड तुम्हाला दिसतील छोटे छोटे. असा पूर्ण राऊंड फिरून फिरून ह्याच्यामध्ये चुना झिजेवायचा आणि तेच बांधकाम याच्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करून असे भरपूर हे घालून ही वास्तू सगळी बांधली त्यांनी. समोर तुम्हाला दगड दिसतील. 300 ते 350 वर्षे ही वास्तू टिकली. एवढं हे त्यांच्या कलेमुळे. आणि आजकालचं आपलं 300 रुपयाचं सिमेंट 10 वर्ष टिकत नाही. म्हणजे आपण किती त्यांच्यापेक्षा पाठीमागं आहोत हे कळते आहे. तर इथं पण काहीतरी पाणी साठवायचा प्रयत्न केला त्यांनी काहीतरी. हे बघा, ह्याच्या खाली उमळ आहे, म्हणजे पाणी येतं कारण उघळ आहे, पण पाणी साचून असल्यामुळं घाण झालं आहे. इथं पण आहे, नेमकं किती खोल आहे याचा अंदाज नाही. ही पण वास्तू तुम्हाला दिसेल जुनीच वास्तू. थोडंफार कचरा करायचा प्रयत्न केला, तिथलं ढासळलं सगळं. इथली वास्तू आहे. तर नेमकं काय म्हणतात तिची वास्तूचं काय ऐतिहासिक आहे ते इथं काहीच नाही. तुम्हाला किल्ल्याच्या चारी साईडनं तुम्हाला तटबंदी दिसणार. या तटबंदी थोडेफार अवशेष फक्त राहिलेत. हे बघा खोल किती आहे नापतोय. थांब किती खोल आहे. हे काठी पूर्ण बुडत्या. खोल भरपूर आहे याच्यामध्ये. पाणी साठवायचं फक्त काम केले. पावसाचं जे पाणी इकडनं येतं आहे, हो इथनं पाणी येतं आहे ना समोरनं. हां इथनं पाणी येतं ना. समोरून तुम्हाला दिसतं इथनं पाणी येतं आहे. तर आपण इथं आलो आहे. किर्र बघा, किर्र संपूर्ण जंगल आहे. झाड कसं आहे बघा ते. झाड बघा. हे कसा आहे काय उपयोग
आम्ही आता किल्ले वासोटा खाली उतरत आहे. आम्ही आता एकदम डीप आहे, तुम्हाला दिसून इथून एकदम खाली डीपमध्ये आहे. तर आता आम्ही किल्ले वासोटा, अरे बापरे कोणतं ट्रॅकर आता वरती येत आहेत. वाजल्यात दुपारचे 2-2:30. जाणार घेऊ परत. चला, तर तुम्हाला डायरेक्ट आता खाली गेल्यावर तुम्हाला दाखवले मधले मधले स्टेप वगैरे. तर तुम्हाला खाली गेल्यावर तुम्हाला व्यवस्थित परत अनेकदा दाखवतो. तर आम्ही एकदम हायस्ट लिस्टवर आहे. भरला आहे, चुकामूक झालं आमच्या इथं. पाठीमागं पण कोण नाही, पुढं पण कोण नाही. मला वाटलं कोणतरी पाठीमागे आले वाटतं. ॲक्च्युली पाठीमागे तर कोणच नव्हतं. पुढं असं गंधाड आहे. बापरे, पूर्ण गंधाड सगळं किर्रा आवाज आहे. बापरे, नमस्कार मित्रांनो, मी शिवभक्त प्रथमेश आहे. आम्ही आता जस्टच किल्ला उतरून म्हणजेच वासोटा किल्ला उतरून काही पायथ्याशी आलेलं आहे. पायथ्याशी हे पाणी बघा, जंगलातल्या मुळातून हे पाझरणारं पाणी आहे. म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या काळापासून हे पाझरणारं पाणी आहे. इथे हे सगळं आयुर्वेदिक पाणी आहे म्हटलं झालं. कुठेही प्रदूषण नाही, आसपास लांबपर्यंत कोणती गाडी नाही. तर आमची बोट आमची वाट पाहत आहे. मस्त स्वच्छ पाण्यानं हातपाय धुवून घेतले. मग तसं म्हणता आलं तर प्रदूषण नाहीच आहे, तरीसुद्धा गार पाण्यानं थंड वारा जरा मस्त. आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आम्ही बोटीकडे परततो, कारण बोट आमची वाट पाहत आहे. शिवराय भेटू. खरंच वासोटा किल्ला खूप बघण्यासारखा आहे, ऐतिहासिक आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. परंतु या ऐतिहासिक किल्ल्यावर कोणताही बोर नाही आहे, काही ज्यावर स्वच्छता नाही आहे. किती झाडं उगवले, परंतु कुणाचं ज्यावर लक्ष नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी शिवभक्त प्रथमेश. थोडा आवाज जरा येत असेल वगैरे कमी, कारण इंजिन पाठीमाग आहे. मला लांबून तुम्हाला हे जरा काय दिसत असेल वगैरे, तर तिथं आमचे टेंट सोय आहे. आणि इथून भरपूर लांब आम्हाला गाड्या आमच्या लावलेल्या आहेत. गाड्यांचं सुखरूप पूर्ण, आणि आम्हाला त्याच्या टेंटची सोय केलेली आहे. मस्त वगैरे एन्जॉय करायची वगैरे. आणि मागं बघा तुम्ही, पूर्ण हा कोयनेचा पूर्ण बॅकवॉटर आहे ॲक्च्युली. आणि आता आम्ही जवळपास किल्ले वासोटा करून रिटर्न यायचं आहे. आम्ही आता टेंट जात आहे. आज संध्याकाळी मस्त मी आराम करून एन्जॉय करून काय आम्ही लवकर बाहेर पडणार. आणि किल्ले वासोटा आता इथून आम्ही कासपठार करणार. कासपठार करून साताऱ्यात जेवण करून आम्ही रिटर्न जाईल. तर आता आम्ही इथं कासपठार करून बाहेर पडतोय. आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आता ते व्हिडिओ मी इथं बंद करतो. आता पुढे तुम्हाला टेंट दाखवतो. फक्त टेंट करून दाखवून तुम्हाला मी टेंट कसे असतात ते तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ बंद करतो. कारण भरपूर मोठी व्हिडिओ होणार आहे. कारण जंगलातले वगैरे सगळं दाखवण्यात भरपूर टाईम गेला वगैरे. तर इथनं पुढं तुम्हाला बोटिंग वगैरे सगळं असणार आहे. त्यामुळं संध्याकाळी टायमिंग आहे, पुढे झाला आहे. तर इथनं 5च्या पुढं काय पुढं बंद असतं आहे. त्यामुळे लाईव्ह इज एन्जॉय. पाण्याची सोय आहे तुम्हाला, टेंटची पण सोय आहे. इथं पूर्ण पाणी आहे, बॅकवॉटर आहे पूर्ण इथून खाली असं वगैरे. आणि हे आमचे टेंटची सोय वगैरे. इथं वरती राहण्याची पण सोय आहे, कारण आम्ही टेंटमध्ये मुद्दाम घेतलेला आहे. त्या टेंटमध्ये कशी सोय होते बघू आपण वगैरे. हे टेंट असे असणार आहेत.